आपल्याला पाहायला मिळेल। आरसीसी पेठ संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय, बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही अगदी मातब्बर संघ आहेत आणि अनेक नामवंत खेळाडू, नामवंत प्लेयर्स या दोन्ही स्क्वॉड मध्ये आहेत। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला आपण करतोय सुरुवात। यस, टाइमर सेट केला जाईल। पहिला बॉल नमित पगडेसाठी, लॉफ केले बॉलला, कव्हर पॉइंटच्या मधून काढलाय। चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते आपल्याला, आतमध्ये ढकललंय बॉलला, मात्र तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय पहिल्या बॉलवर पूर्ण केल्या जात आहेत। चांगला चेंडू होता, आपण पाहतोय मोहसिन बालोच यांना थोडासा टप्पा पुढे ठेवला होता, गती कमी केली होती। पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा थोडासा यष्टांपासून लांब ठेवला होता मोहसिनने आणि चांगला बॉल पाहायला मिळाला। थोडासा वेग जास्त होता या बॉलमध्ये ॲज कम्पेअर टू पहिला बॉल। नमित पगडे त्याच्याबरोबर सोहेल शेख आपण पाहतोय, ही सलामीची जोडी, विस्फोटक सलामीची जोडी आपण पाहतोय आरसीसी पेठ टीम कडनं। पुढचा बॉल राईट मोर द विकेट, कोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय, ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे सरसवतोय, थोडीशी मिसफील्ड तिकडे झाली, मात्र सावरलं आणि लवकर बॉलला फेकलं ते अगदी बॉलरकडे आणि 1 धाव पूर्ण केली गेली आहे। धावसंख्या आपण पाहतोय 1 ने पुढे सरकते 3 धावा। सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, अगदी उत्तम असं क्रीडांगण, उत्तम अशी प्रकाशाची योजना आपण पाहतोय। अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स आपण ही स्पर्धा पाहतोय संपन्न होत असताना। महेश्वरी मैदान, नावेखाडी, उत्तरपाडा, रामबाग या परिसरामध्ये आपण आहोत। चला, टाइमर सेट आहे, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका। पुढचा बॉल मोहसिन, हो यावेळेस स्विंग आणि मिस आणि जाता जाता बॉलने केलाय बॅटला स्पर्श। मोहसिन सोहेल शेख आपण पाहतोय 0 धाव संख्येवर माघारी परततोय। पहिला मोठा हादरा लागेल तो आरसीसी पेठ टीमला। पहिला खेळाडू बाद झाला सोहेल आणि त्यानंतर आपण लगेच अतिथी सन्मानाकडे बोलूया। आज पहिली रात्र आणि आज पहिल्या रात्रीमध्ये नावेखाडीचे 40+ मास्टर शरददादा ठाकूर यांचे आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत। शरददादा ठाकूर यांचा आपण सन्मान करूया। युवराजी माई खतर एक आपण पाहिलं रील स्टार आहेत आणि प्रचंड त्यांच्या रील्स व्हायरल झालेल्या आपण पाहिल्या अनेक तितकेच दमदार खेळाडू देखील आहेत आणि असं म्हणतात नावेखाडीच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारे हे खतर 40+ मास्टर, त्यांचा हा सन्मान शरददादा ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केला जातोय। चला, आणि त्यांच्या बरोबरीने अनिरुद्ध दादा ठाकूर, सचिन दादा ठाकूर, दीपकजी तांडेल, नित्यानंद ठाकूर हे 40+ मास्टर आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण पाहताय विशेष सन्मान केला जाईल। एकाच फ्रेममध्ये सर्व स्टार त्यांना आपण पाहताय। दीपकजी तांडेल, आम्ही नुकतीच भातांची स्पर्धा कव्हर केली नाईट, त्या स्पर्धेमध्ये देखील दमदार योगदान दीपक तांडेल साहेबांचं राहिलं आणि आज आपल्या गावची स्पर्धा त्यांची प्रामुख्याने उपस्थिती। ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स। यावेळेस बंटी जोशी ड्राईव्ह केलंय एकदम हलक्यात आणि सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर तैनात आहे। मोहसिन आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खरं तर यश संपादित केलं डावकऱ्याचा सोहेल, त्याला एक चांगला आउट स्विंगर टाकला आणि स्वप्नील नाईक जे ॲज अ विकेट किपर पाहायला मिळतात त्यांनी हा झेल मात्र पूर्ण केला आणि पहिला धक्का दिला तो आरसीसी पेठ टीमला। पुढचा बॉल यावेळेस कोलवा टप्प्याचा अगदी क्रॅकिंग ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल सरळ फिल्डरला गाठतोय। पुन्हा बॉल मिड ऑफला जाऊन थांबवत असताना पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय। आरसीसी पेठ संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 3 या धावसंख्येवर। सुरुवात आपण पाहतोय बोनकोड 11 बोनकोडे टीम कडनं करण्यात आले। भले टॉस त्यांच्या विरुद्ध राहिला, पण ज्यावेळी कॅप्टनची आम्ही चर्चा केली टॉसच्या दरम्यान, तेव्हा कॅप्टनने सांगितलं की आम्हाला गोलंदाजीच हवी होती आणि आमच्या मनाप्रमाणे झालंय आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर मोहसिनने दिलाय। पहिल्याच षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण विकेट आपण जर पाहिली तर सोहेल शेखची या ठिकाणी
प्राप्त केली, जो काही डावखुऱ्याचा एक अप्रतिम दर्जाचा विस्फोटक फलंदाज म्हणून आपण ज्याच्याकडे नेहमी पाहतो, तो बॅटच्या सहाय्याने जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये. बंटी जोशी आला, त्यांनी 2 बॉल फेस केले, अगदी तोही अकाउंट ओपनिंग करण्याच्या प्रतीक्षेमध्ये. मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विघ्नेश पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक. बघा, सामन्याला आपण गती द्यायची, टायमर सेट आहे, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकही संपवायची आहेत, याची आपण प्रामुख्याने नोंद घ्या. खूप सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही आज पाहताय. ती रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशामध्ये आपण पाहतोय स्पर्धा खरं तर संपन्न होत असताना रनअप मध्ये हलकासा व्यत्यय. विघ्नेश पाटील खरं तर एक नवी मुंबई परिसरातील हा संघ बोनकोडे, खूप अनुभवी खेळाडू या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युवा जोश, त्याचबरोबर एक्सपिरियन्स. दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ, खारघर परिसरातील संघ, खरं तर रातो के कातिल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आरसीसी पेठ. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे हलकीशी अपीलही झाली, पंचाने अपील फेटाळली, सरळ शरीरावर जाऊन बॉल आदळलाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात स्कोर पुढे सरकतोय, 4 धावा. पंच आपण पाहताय खरं तर संदीपजी पाटील सर, जासई, राजेंद्र गरज सर, नवीन शेवा, प्रशांतजी माळी सर, बाले उरण, हे पंचांचं त्रिकूट आपण पाहतोय पहिल्या रजनीमध्ये. बंटी जोशी एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू, आरसीसी पेठ टीमचा सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे, अकाउंट ओपनिंगच्या अजूनही प्रतीक्षेत. यावेळेस मात्र बॅकफुटवर अप्पर कट केलंय, बॉल चाललाय डीप मध्ये, खेळाडू आला एक्स्ट्रा कव्हरवरनं, शरीराच्या सहाय्याने बॉल अडवलंय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते पार्थ चंदनच्या माध्यमातून, आणि 2 धावा इथे मात्र वाचवल्यात नक्कीच. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर प्रचंड उसळी बॉलने घेतली, बंटी जोशीने चांगला टोलवलं त्याला आणि 2 धावा प्राप्त केल्यात. हो, यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता, सन्मानपूर्वक मात्र बॉलला खेळलंय, प्रत्युत्तर नव्हतं बंटी जोशीकडे विघ्नेश पाटलेच्या या यॉर्कर लाईनच्या बॉलचं. परफेक्ट यॉर्कर लाईन, अगदी मिडल स्टंपवर प्रचंड वेगाने बॉलला हाताळलं आणि फक्त ड्राईव्ह केला, ऑन साईडला रन मिळणार नाही. चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे बोनकोडे विरुद्ध आरसीसी पेठ. नामवंत हे दोन्ही संघ टेनिस बॉल क्रिकेटमधील आणि अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत, मात्र यावर्षी पहिल्यांदाच भेट रोशन सर या संघांची झाली आहे. कॅप्टनने सांगितलं की या सीझन मध्ये पहिलीच सामना पहिल्यांदाच आम्ही खेळतोय आरसीसी पेठच्या विरुद्ध. हो, फ्लायटेड डिलिव्हरी, बॅटचा फेस ओपन केलाय, पार्थ चंदन बॉलच्या खाली, सोपा झेल आणि बंटी जोशी माघारी परततोय. एक मोठा धक्का आरसीसी पेठ टीमला पुन्हा लागतोय. दुसरी विकेट इथे गमावली आरसीसी पेठ टीमने. स्कोर आहे स्कोर कार्डवर 6 रन्स आणि 2 विकेट्स. बघा, पहिला ऑफिशियल कॉल नेक्स्ट मॅच टॉस साठी. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी आणि भूमी 11 सावध, दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल आणि जो कर्णधार उपस्थित नसेल आणि एखादा कर्णधार उपस्थित असेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल. आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय, आपण याची नोंद घ्या. विकेट मिळाली दुसरी, घातक बंटी जोशी. खरं तर जास्त काही चाललं नाही या मॅच मध्ये, किंबहुना बोनकोडे संघ चांगल्या रणनीतीने उतरलाय. अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट इथे बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पॉइंटला बॉलला ढकललंय, चांगला बॉल होता, थोडासा वेळ घेतला फिल्डरने, नाराज पाहायला मिळत आहेत. विकेटच्या पाठीमागे सूत्र हलवताना स्वप्नील नाईक. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की स्वप्नील नाईक एक नामवंत खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मधील, आणि त्यांचा अनुभव संघासाठी बराच फायदेशीर ठरलाय. इथे थोडीशी घाई करणं आवश्यक होतं. पॉइंटच्या फिल्डरला एक सिंगल मिळाली, स्कोर पुढे सरकतोय. 7 धावा 2 विकेट. सध्या आरसीसी पेठ संघ अडचणीमध्ये आहे, मात्र अशा अडचणीमधून बऱ्याच वेळेला संघाने सावरलंय आणि चांगली धावसंख्या उभारली. त्याचमुळे हा संघ नेहमीच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतो. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल, बॉल बॅक ड्राइव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट, काम तमाम. आरसीसी पेठ संघ पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशा विकेट्स पडतायत. तिसरा गडी गमावतोय.
याच दरम्यान आगमन आपण होताना पाहता आमचे या स्पर्धेचे आयोजक धनंजय ठाकूर, मयूर ठाकूर आणि आमचे धनराजी मोकल आणि मयूर ठाकूर आणि अनिकेत बाई नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष अँडी भाई आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे आणखीन एक दमदार आयोजक दिनेश ठाकूर यांचे ते आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. खरं तर आवश्यकता होती का या धावेची, आता मात्र विचार करायला भाग पाडावं लागेल खेळाडूला. कारण नमित पगडे एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, खरं तर आवश्यकता नव्हती. बॉल सरळ बॉलरच्या हातामध्ये जाऊन थांबला होता आणि बॉलर आपण पाहतोय विघ्नेशने डायरेक्ट यशच्या मात्र भेदल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. आरसीबी पेठ संघ थोडा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 3 विकेट्स गमावलेत आणि 7 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅटर तन्वीर शेख, अविनाश वास्कर ऑलरेडी आलाय, 1 वर खेळतोय आणि पार्थ चंदन सध्या आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला अष्टबैलू खेळाडू खरं तर पार्थ चंदन. खरं तर लेदर क्रिकेट देखील उत्तमरित्या खेळतो पार्थ आणि सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याची राहिली आपल्या बोनकोडे टीमसाठी. तन्वीर शेख स्ट्रायकिंग एंडवर, 7 धावा. डावकरचा पहिला बॉल आपण पाहतोय, राऊंड द विकेट आला होता पार्थ आणि प्रचंड वेगाने हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाहेर वळवलं बॉलला. कीपर आपण पाहतोय स्वप्नील नाईक अगदी क्लोज उभे आहेत, त्यामुळे या खेळाडूला फुटवर काय वाव नाही. खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील, टाइम शॉट खेळावे लागतील, गॅप शोधावे लागतील. एवढेच कमी गतीने बॉल टाकले, आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, सागर होते, चांगलं अंतर पार केलं. इथे वर थ्रो झालाय, प्रयत्न केला झेलचा, झेल सुटला आणि अतिरिक्त धावही खर्च केली. चांगलं कॉर्डिनेशन 2 फलंदाजांच्या दरम्यान, अविनाश वास्कर आणि तन्वीर शेख. सिंगल डबल आली आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगलं कॉलिंग, कारण धाव्यांची गरज आहे सध्या. धावा फलकावर आहेत 10. 3 गडी बाद आरसीसी पेठ. संघर्ष सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय. रिहाने एंटरप्राइजेस चषक 2025 पहिली रजनी आपण अनुभवताय. यावेळेस पुन्हा एकदा बाहेर वळवलंय बॉलला, कटरचा वापर केलाय, चांगले फिंगर्स रोल करतोय पार्थ चंदन. सातत्याने या संघाचा एक विश्वासाचा आणि भरवशाचा गोलंदाज म्हणून पार्थ चंदन नेहमीच आपण पाहतोय त्याला. यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल, कीपरला बीट केलंय. 2 खेळाडू विकेटच्या पाठीमागे, त्यांनाही बीट केलंय आणि 2200 रुपयामध्ये हा महत्वपूर्ण चौकार आरसीसी पेठ टीमला मिळतोय. वायडी शॉर्करचा प्रयत्न होता, पार्थ चंदन प्रचंड वेगाने त्याला. स्वप्नील नाईक थोडे क्लोज उभे आहेत आणि त्यांना मात्र तितकासा अवधी मिळाला नाही बॉल स्टॉप करण्याचा आणि 22च्या 4 धावा मिळाल्यात. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, ऑन साइडला खेळून काढले, गॅप शोधण्याचा प्रयत्न. मिड विकेट वरनं स्क्वेअर लेग वरनं फिल्डर आलाय, आपण पाहतोय अगदी अंतर चांगलं पार केलं आणि चांगला थ्रो सरळ पारच्या हातामध्ये. रन मिळते, 1 स्कोर पुढे सरकतोय. 15 धावा, 3 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल पार्थ चंदन, लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा एकदा बीट केले, मात्र पंच काय सांगतील. आउटस्टिकच्या भरपूर बाहेर वळवलं या बॉलला. इथे अतिरिक्त धाव मिळेल. थोडासा मुवमेंट पाहायला मिळाली बॅट्समनच्या माध्यमातून आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल. कट करण्याचा प्रयत्न होता तन्वीर शेखच्या माध्यमातून. बॉल गेला तो पाठीमागे आणि बॅटच्या साह्याने मात्र फ्लाय स्लिपने चेंडू अडवलाय. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. तन्वीर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. आरसीसी पेठ 3 गडी बाद 16. हॅलो, याच दरम्यान सन्माननीय अमृत ठाकूर साहेबांचे इथं आगमन, अमृतचे मोकल साहेबांचे इथं आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय रिहाने एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये. तर सन्मान केला जाईल. या ठिकाणी आपण पाहताय धनराजी मोकल, आपण थांबायचा आपला विशेष सन्मान येथे केला जाईल. धनराजी मोकल
आणि पुढील सन्मान असेल अंड्याबाई यांचा आपण सन्मान करूया. नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि दमदार खरं तर आमच्या क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान अनिकेत भाई उर्फ अंडीभाई यांचा सन्मान केला जाईल. आणि तदनंतर सन्माननीय अमृतजी मोकल साहेबांचा आम्ही ते सन्मान घेणार आहोत. त्या अगोदर अंडीभाई यांचा सन्मान केला जाईल. बघा नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ इन्व्हाइट आपण करूया. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष भूमी 11 सावध या दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बामणडोंगरी आणि सावध हे दोन टीमचे कॅप्टन असतील टॉससाठी पुढच्या मॅचसाठी. तर अँडीभाई यांचा सन्मान केला जातोय. मुख्य अतिथी मंचावरती नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष. पुढील सन्मान असेल आमच्या अमृतजी मोकल साहेबांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रोशन सर. 17 धावा झाल्यात. आम्ही थोडी दुरुस्ती करतोय. 17ला 3 आहे आरसीसी पेठ. यावेळेस मात्र पहिलाच बॉल आणि घणाघाती प्रहार केलाय गोलंदाजावर आणि बॉलला पाठवले सीमा पार. येतोय दमदार षटकार. सन्माननीय अमृतजी मोकल साहेबांचा सन्मान केला जातोय. आमचे आयोजक शैलेशदा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय अमृतजी मोकल साहेबांचा. धन्यवाद आपण या स्पर्धेला आलात. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थना राहील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मोहन दीक्षित आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं तन्वीर शेखने. 6 धावा प्राप्त केल्यात ऑन साइडला. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. घुटना टेकवलाय, पाय वाकवलाय, ऑन साइडला खेळून काढलाय. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग चुकलंय. चुकीच्या एंडला थ्रो. खरं तर बॉलर एंडला थ्रो होणं आवश्यक होतं. आता बॅटिंगचा गेअर शिफ्ट करावा लागेल आरसीसी पेठ टीमच्या दोन्ही फलंदाजांना. तन्वीर शेखने त्याचा प्रत्यय दिलाय पहिल्या बॉलवर षटकार खेचून. मोहन दीक्षितवर मात्र थोडासा दबाव वाढवलाय. दुसऱ्या बॉलवर सिंगल काढली. स्कोर पुढे सरकला 24 धावा. 5 षटकांची लढत आहे. कमीत कमी 40+ धावा तरी धावफलकावर पाहिजेत. 45-50 आले तर जास्त चांगलं होईल आरसीसी पेठ टीमसाठी. आणि या गोलंदाजाच्या विरुद्ध मात्र पहिल्या बॉलवर षटकार खेचून मनसुबे स्पष्ट केलेत. कमी गतीने टाकलेला बॉल पिक केलाय. पुढ्यात टाकलाय, समोर टाकलाय. दोन्ही हाताने भेटवस्तू स्वीकारली आणि डिपॉझिट केले काऊकर्न बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर हिट. षटकार. चला चेंडू मैदानामध्ये पुरवायचा. दमदार दमदार बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. तन्वीर शेखने षटकार ठोकला. सिंगल काढली दुसऱ्या बॉलवर. त्यानंतर अविनाश वासकरने देखील हात खोलायला सुरुवात केली. स्कोर प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना 30 धावा. 30 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. येतोय चेंडू मैदानात येईल. सुंदर आपण पाहतोय कमबॅक करत असताना मोहन दीक्षित 3 बॉल हाताळले. 13 धावा. 2 षटकारांचा समावेश. तन्वीर शेख, अविनाश वासकर. मात्र इथे आता मोमेंटम थोडासा बदलत असताना या पहिल्या इनिंगचा बॅटिंगचा गेअर शिफ्ट करत असताना आणि विस्फोटक फलंदाजी सध्या गर्दीची आणि आरसीसी पेठ संघामध्ये चांगले फलंदाज, तगडे फलंदाज आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये खोलवरत आहे. चांगली बॅटिंग डेप्थ आहे. त्यामुळे सातत्याने भले टॉप ऑर्डर इथे कोलॅप झाली असेल मात्र मिडल ऑर्डरवर मात्र जबाबदारी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. आरसीसी पेठ संघाने ती जबाबदारी लिलिया पेलली आहे आता मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी. चला चेंडू लवकर चॉईस करा. अतिरिक्त वेळ आपल्याकडे नाहीये. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. रियाणी एंटरप्राइजेस चषक 2025 पहिली रात्र पहिली रजनी शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आयोजित आहे. नयनरम्य देखणं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं आयोजन आपण पाहताय. महेश्वरी मैदान, नावेकाडी, उत्तरपाडा, रामबाग या परिसरामध्ये आपण आहोत. चौथ्या षटकामध्ये 3 बॉल झाले. 13 धावा आल्या. स्कोर आहे 30. 3 गडी बाद. मोहन दीक्षित पुढचा बॉल. अविनाश वासकर ऑन स्ट्राइक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढ्यात टाकलाय. ओव्हर पिच बॉलला सोडणार नाहीये. खेळाडू आहे. त्याचे प्रयत्न पडतील पुरे. बॅक टू बॅक. दुसरा षटकार.
खरं तर मोहन दीक्षित आपण पाहतोय चौथं षटक आणि चौथा गोलंदाज वापरला गेलाय. खरं तर विघ्नेश पाटील ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, चांगला स्पेल टाकून टाकला होता. मोहसिनने पॉवर प्लेचं षटक चांगलं टाकलं होतं, 3 धावा दिल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती. त्यांना पुन्हा का जबाबदारी दिली गेली नाही, आता प्रश्न तमाम क्रीडा रसिकांच्या आणि बोनखोडांच्या समर्थकांच्या मनात गुंगावतोय. कारण मोहन दीक्षित 2 बॉलवर 2 षटकार, एकूण 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत. स्कोर 36 आहे. पुढचा बॉल कमबॅक करावा लागेल. यावेळेस थोडीशी एज लागली होती, बॉल हवेत होता, मात्र विकेटच्या अगदी पुढे बॉल पडला, लँड झाला, प्रॉपर कनेक्ट नाही झाला. खरं तर बॅटच्या अगदी टोला बॉल लागला. अविनाश वास्कर आपण पाहतोय, स्कोर पुढे सरकतोय. 37 धावा, 37 रन्स आणि महागडं षटक आपण म्हणू शकतो बोनकोड 11 साठी. कारण 3 ओव्हर नंतर कुठे 17 धावा होत्या आणि आता स्कोर आपण पाहतो 37 वर जाऊन पोहोचलाय. 20 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात आणि शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला खेचलाय फटका. हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट होतोय तन्वीर शेखच्या माध्यमातून. या ओव्हरचा तो षटकार ठोकून 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आरसीसी पेठ संघ एक्सलेशन करतोय. स्कोरला 43 धावा, 3 विकेट. अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध भूमी 11 सावध. कॅप्टनला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन रिपोर्ट करायचंय. या ओव्हर नंतर लगेच आपला टॉस केला जाईल. जर एखादा कर्णधार कॅप्टन उपस्थित नसेल आणि जर समोरचा संगणक उपस्थित असेल तर त्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल. या आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 4ही रात्र रोशन सर ही आपण नियमावली अवलंबणार आहोत, कारण वेळ खूप महत्वाचा आहे. आणि सध्या आपण पाहतोय आरसीसी पेठ संघ ज्यांच्या पुढे अगदी गतिरोधक उभे केले होते गोलंदाजांच्या रूपात बोनकुडे टीमने, मात्र दोन्ही फलंदाजाने काय फलंदाजी साकारली आहे. शेवटचं षटक व्हाईट बॉलने सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून होत असताना पार्थ चंदन या अगोदर 1 षटक त्याने हाताळलंय. पंचेचाळीस धावा, 45. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल जाईल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तन्वीर शेख काय थांबणार नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. असं म्हणतात ना की काट्यांवर चालणारी व्यक्ती लक्ष्यापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवत असतात. 3 षटकं केली बोनकोडेच्या संघाने, अप्रतिम गोलंदाजी. मात्र आरसीसी पेठ संघ यावेळेस ऑन साइडला कोलवर टप्प्याचा बॉल होता, खेळून काढलाय. मिड विकेटला फॉर्मलिंग झालीय, फायदा उचललाय आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. 46 धावांची भागीदारी झाली आहे. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. स्कोर पुढे सरकतोय 53 धावा, 53 रन्स. चला सावध, भूमी 11 सावध. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावर अतिरिक्त धावही मिळते, एक्स्ट्राज कन्सिडर करतायत गोलंदाज बोनकोडेचे आणि स्कोर पुढे सरकतोय आणि जाऊन पोहोचतोय 55 धावा. पंचावन्न धावा आपल्याला पाहायला मिळतात. 55 रन्स. आरसीसी पेठ दमदार कमबॅक. अविनाशसाठी हा बॉल, यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, दमदार टायमिंग, दमदार टेक्निक. 1 more 6. षष्ठ धावा धावफलकावर आहे. पार्थ चंदनवर चढवलाय तो हल्ला. तन्वीर शेख, अविनाश वास्कर पार्टनरशिप आपण पाहू शकाल आतापर्यंत.
54 धावांची भागीदारी रचली आहे आरसीसी पेठसाठी. बहुमूल्य योगदान बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये दोन्ही फलंदाज देत असताना आवश्यकता होती, गरज होती आणि संघाची गरज ओळखून हे दोन्ही फलंदाज मैदानावर थांबले. नुसते थांबले नाही तर फटकेबाजी केली. धावा मात्र इथे खोऱ्याने ओढल्या आणि आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर भरपूर धावा, 15 चेंडू आणि 54 धावांची मात्र भागीदारी आतापर्यंत झाली आहे. यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातात बॉल जाऊन थांबतोय. डॉट बॉल. एकसष्ट धावा, 3 विकेट्स. आरसीसी पेठ संघ 70 पार करेल का? याच क्रीडांगणावर रामबाग चषकामध्ये फायनल मारलेली हा संघ अंतिम विजेता राहिला होता. आरसीसी पेठ संघ. बॉल चालल्या पाठीमागे, टॉपेज घेतलीये. अगदी फ्लाय स्लिपचा फिल्टर केला, लेग स्लिपला बॉलला अडवलंय. चांगल्या पद्धतीने रन मिळेल ती. एक स्कोर पुढे सरकतोय. 62 धावा. आरसीसी पेठ संघ तुम्ही पाहता टाळ्यांचा गजर करताय. डगआउट अगदी प्रफुल्लित झालंय. पहिले 3 षटक शांत होतं हेच डगआउट आणि आता ऊर्जा संचारली आहे डगआउटच्या मध्ये. हो, कमी गतीने टाकलेला बॉल, फ्लाय स्लिप आहे पाठीमागे. बॉल अडवतायत. दुसरीचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. 2 धावा मिळतात या बॉलवर. बॅटच्या साह्याने बॅटची एज लागली होती आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आरसीसी पेठ संघ दमदार कमबॅक पहिल्या इनिंग मध्ये केली आणि स्कोर जाऊन पोहोचवलाय 64 धावा, 3 विकेट्स आणि लक्ष असेल 65 धावांचं. तुझे आय मोकल यांचा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असा पण या आमचा सन्मान स्वीकारा. सन्माननीय प्रकाशजी मोकल साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सत्यम ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रकाशजी मोकल साहेबांचा. चला, कॅप्टन बामणनगरी, कॅप्टन दाराबे, 2 बलाढ्य संघ. या सन्माननीय अलंकारजी म्हात्रे आणि समाधानजी म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांचाही विशेष सन्मान इथे केला जाईल. मी अलंकारजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय अलंकारजी म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जाईल. अलंकारजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आणि त्याचबरोबरीने समाधानजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण देखील आमच्या सन्मान स्वीकार करावा. दोन्ही मान्यवरांचा विशेष या ठिकाणी सन्मान केला जाईल. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रीत म्हात्रे आमच्या आयोजक आहेत. प्रीत या पण व्यासपीठावरती आणि उत्तम खेळाडू देखील आहेत. प्रीत म्हात्रे या रिहानी जिच्या नावानं ही ट्रॉफी आहे. आमच्या संजय दादा ठाकूर यांची खरं सुकन्या, तिला आपण पाहता मुख्य व्यासपीठावरती. मुलगी जन्माला आली म्हणजे घरी लक्ष्मी आली असं म्हणतात आणि या रिहानीच्या नावानं मात्र ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलंय. 2 कॅप्टन बामण डोंगरे आणि दाराबे. चला, तेजस आणि सचिन नाईक 2 कॅप्टन टॉससाठी आपण या. त्याच अगोदर आपण जाऊया मॅचकडे. तर टार्गेट सेट केलंय पेठ संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. 65 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. सुरुवात अतिशय खराब झाली, परंतु त्यानंतर अविनाश आणि तन्वीरमध्ये जी भागीदारी झाली ती भागीदारी थोडीशी घातक राहील. आता बोनकोडे 11 बोनकोडे संघासाठी 57 धावांची भागीदारी पहिल्या विकेट गमावल्यानंतर मात्र या दोन्ही खेळाडूंनी केली. मिडल ऑर्डरला चांगली फलंदाजी करत असताना दोघांना आपण पाहिलं. ज्या ठिकाणी अविनाश वास्करचं आक्रमक रूप आपण पाहिलं, त्याच्याबरोबर तन्वीर देखील तितकाच आक्रमक झाला. अलंकार म्हात्रे आणि समाधानचे म्हात्रे साहेबांचा आम्ही सन्मान घेत आहोत. चला, कॅप्टन दाराबे, कॅप्टन बामण डोंगरी, तेजस म्हात्रे आणि सचिन दादा पण टॉससाठी या लवकर. अविनाश वास्करने मागच्या इनिंगमध्ये वैयक्तिक धावा केल्या. 10 बॉल 22 आणि त्याच्या बरोबरीने तन्वीर शेखने 9 बॉल 27. आय थिंक जो सोहेलने
मॅचच्या अगोदर जो त्याला कानमंत्र दिला, थोडा सजेशन दिलं, शफल लावून खेळ, मात्र खेळत असताना बॉडीचा देखील बॅलन्स तुला कंट्रोलमध्ये ठेवावा लागेल. यस, बॉल हवेत, चेंडू द्या आपण प्लीज. बॉल बॉय, आपण चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. तर सन्मान या ठिकाणी होईल समाधानजी म्हात्रे यांचा, अलंकारजी म्हात्रे यांना इथे सन्मानित केलं जाईल. त्या अगोदर आपण बॉल द्या मैदानाकडे प्लीज, वेळ जातोय. बोनकोडे 11 बोनकोडे, आम्ही काही दिवसापूर्वी माजी खासदार चषक स्पर्धा खरं तर कव्हर केली. त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने या संघाचा अप्रोच पाहिला होता आम्ही गोटेगर संघाच्या अगेन्स्ट, तो आजही आम्ही विसरणार नाहीयेत. तर मग इथे देखील जरी धावा जास्त असल्या तरी पार्थ चंदन सारखा एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू जो लेदर चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्याच्याबरोबरने परशुराम साठे हा खेळाडू सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आहेत. 2 सलामीवीर जर का स्टार्ट चांगला दिला तर नक्कीच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. याच क्रीडांगणात आपण पाहिलं काही दिवसापूर्वी जेव्हा रामबाग चषक स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता RCC पेठ. आज या बलाढ्य संघासमोर मात्र नवी मुंबईतील आणखीन एक ताकदवर संघ आपण पाहता मैदानामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे, स्वप्नील नाईक यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चांगली कामगिरी मात्र या दोन्ही संघांना या मॅचच्या दरम्यान या स्पर्धेमध्ये साकारावी लागेल. पहिला सामना ए पोलमधला आणि जवळजवळ रात्रीचे 9:30 झालेले आहेत, त्यामुळे शेवटचा सामना संपेस तिथपर्यंत मात्र 4चा सुमार डेफिनेटली होईल. त्यामुळे प्लीज थोडी आपण घाई करा, सहकार्य करा आम्हा सर्वांना. शहबाज शेख पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर, त्याला समोर पार्थ चंदन हा खेळाडू, उंच देहबोलीचा हा खेळाडू ज्याने बंटीचा चांगला झेल पकडला होता थ्रू द कव्हर्स जेव्हा बंटी खेळले होते. एक्सा कव्हर रिझनला डीपमध्ये फुलटॉस बॉलवरती मोठा फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता, तसं काही घडलेलं नाहीये. वारंवार एकच गोष्ट मात्र सतावत राहिली पेठ संघाला यंदाच्या अंगामध्ये, तो म्हणजे बंटीचा फॉर्म. कारण जेव्हा बंटी फॉर्ममध्ये असतो तेव्हा मात्र हा संघ एक वेगळा स्टँडर्ड लेवलला पाहायला मिळाला. पण तो आज ज्या पद्धतीने मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग केली अविनाश आणि तन्वीरने, त्यांचंही कौतुक व्हायला हवं. प्रत्येकाची साथ, एकमेका सहाय्य करू अवघे धरू, सुपंत संतांनी सांगितलंय. 65 टार्गेट आहेत प्रति ओव्हर पर षटक, 13.00 हा रिक्वायर्ड रन रेट. पहिला बॉल या इनिंगमधला राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स, समोर पार्थ बॅकफुटला गेले, थोडासा ऑन द टोस खेळायचा प्रयत्न होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, पण तो विसेपमध्ये आपण पाहिला हा फटका त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं पार्थ चंदन या फलंदाजाने, अकाउंट ओपन झालंय बोनकोडे 11 बोनकोडे या संघाचं. आज बलाढ्य संघाचा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल. यानंतर आणखीन एक मोठी लढत, धारावे विपक्ष बामण डोंगरी. चला दोन्ही कर्णधार सचिनदा नाईक आणि एका बाजूने तेजस मादरे, बबलू, 2 कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा ऑफिशियल आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत. नेक्स्ट डिलिव्हरी समोर परशुराम, या बॉलला थोडा चेस केला, बॉलचा पाठलाग केला, अगदी बाहेर होता बॉल, पण हलकीशी आतली कडा घेत बॉल मागे चला. विकेट किपरचा थ्रो बघा किती वेगवान होता सोहेल शेखचा. आणि इथे आपण पाहताय जर का पॉपिंग क्रीजमध्ये पार्थ उभा नसता तर कदाचित या ठिकाणी प्रसंग अवधान दाखवत असताना मात्र एक यश मिळालं असतं RCC पेठ संघाला. तसं काही घडलेलं नाहीये, विकेट मिळालेलं नाहीये, परंतु 1 रन ही कदर पेठ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना बोनकोडे संघाच्या खात्यामध्ये ॲड होताना आपण पाहिली. प्रतिषटक 13 म्हणजे पर ओव्हर मागे एक मोठा फटका, सिंगल डबलला भर द्यावं लागेल बॅटिंग करताना बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला खेचून मारला बॉलला. मिड विकेटमध्ये स्वतः नमित पगडे या खेळाडूला आपण पाहताय डीपमध्ये फिल्डिंग करत असताना चेंडूला उचलला फेकला दरम्यान 1 रन या बॉलवरती आली. हे क्रीडांगण पेठ संघासाठी लाभदायक राहिले. मगाशी उल्लेख केला रामबाग चषक या स्पर्धेचे चॅम्पियन होते पेठ संघाचे खेळाडू, आणि सोहेल शेखला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली. जो सातत्याने बाईकसाठी संघर्ष त्याला आपण करताना पाहिलं, पण स्वप्न त्याचं पूर्ण झालं. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या रामबाग चषक या स्पर्धेमध्ये सागर शेठ ठाकूर स्पर्धेचे आयोजक होते आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये स्वप्नातील पहिली बाईक सोहेल शेखला मिळाली होती. हाफ ट्रॅकर यावेळेला देखील ऑन साईडला फटका फसलाय, गॅपमध्ये खेळायचं होतं पण मिड विकेटच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला पॅरल, ज्या ठिकाणी झेलबाद झाला पार्थ चंदन हा पहिला खेळाडू बोनकोडे संघाचा.
पहिला खेळाडू बाद झाला. अगदी ऑन साईडला पुल करत असताना पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेटमध्ये नमितने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. त्याच्या दिशेने हा फटका त्याने झेल कॅरी केला आणि पहिला धक्का पहिल्या दुसऱ्या रन्समध्ये मात्र बसला. बॅटिंग करत असताना बोनकोडे संघाला धाबा 2, गडी बाद झाला 1. नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. इन ॲट नंबर 3 जितेश राऊत हा खेळाडू. जितेश राऊतला आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. मोठं टार्गेट आहे, त्यामुळे एक मोठी पार्टनरशिप दोन खेळाडूंना करावी लागेल. जशी पार्टनरशिप पहिल्या सत्रामध्ये अविनाश आणि तन्वीर शेख या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली, तशी पार्टनरशिप आता सेट करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. बोनकोडे 11 बोनकोडे या संघाला पहिला सामना ए पोलमधला आपण मैदानामध्ये रंगताना पाहत आहे. यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागली, बॉल चालला नाही का शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला सॉफ्ट डिसमिसल झाले. सलमान शेखच्या हातामध्ये चेंडू विसावला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल जितेश राऊत या फलंदाजाला. त्यांच्या वतीने मारुजमासाठी कॅप आल्यात आणि आमचे मित्र जॉन्टी घरत यांच्या वतीने देखील निर्जा 11च्या नावानं खरं तर आपण पहिल्या ब्रँडेड टी शर्ट्स देण्यात आल्यात. संजय दादा खोत यांचे ते आगमन, त्यांचं देखील मोस्ट वेलकम स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऑन हॅट्रिक, यस, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आला त्या ठिकाणी शहबाज शेख हा खेळाडू. यावेळेला संधी निर्माण झाली, मागे चालला बॉल, दोन फिल्डरच्या मधून फरार. लॉंग स्टॉपला चालला बॉल, नॉन स्टॉप, आउटफील्ड फास्ट. इथे मात्र आलाय हा नशिबाचा चौकार. डीजे असले की मात्र तुम्हाला शिवमय वातावरण मैदानाच्या अवतीभोवती नक्कीच पाहायला मिळेल. उत्तम डीजे ऑपरेटर, जगात भारी. 19 फेब्रुवारी हा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असतो. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो की बाबा वर्षात 365 दिवस शिवजयंती आपण साजरी होताना पाहत आहे प्रत्येक विभागामध्ये. याच दरम्यान आदरणीय करण मोकल यांचे तर आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. करण मोकल यांचे तर स्वागत आपण करूया. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आपण पाहता लागताना त्या ठिकाणी तब्बल 2 गडी बाद 6 चांगला स्टार्ट पेट संघाला मिळाला. 50चं टार्गेट म्हटलं की नेहमी धावा डिपेंड करत असताना मात्र पेट संघाचा बोलबाला राहिला, पण इथे आपण पहिल्या 65 धावा चेस करायच्या आहेत आणि इथे पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, त्यामुळे अजूनही 24 चेंडूमध्ये 59 धावांचं समीकरण बाकी आहे. बॉलिंग मार्कमध्ये जिशान शेख आलाय, जादुई फिरकी गोलंदाज, ज्याच्याकडे व्हेरिएशन डाव्या हाताचा अतिशय चांगला शैलीदार गोलंदाज, इकॉनॉमिकल फिगर षटक टाकण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू, बॉलला जास्तीत वळवण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू. या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला असेल परशुराम साठे आणि त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल घोटकर. हे दोन खेळाडू. अजून आपण जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल. एक चौकार तो नशिबाने मिळाला मागच्या बॉलवरती. बॅकवर्ड क्षेत्राकडे थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही, पेट संघाला सूचना असेल आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, हलकीशी कडा लागली आणि बॉल चालला विकेट किपर सोहेलच्या हातामध्ये. एज अँड टेकन, गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसला. सलामीवीर परशुराम साठे चाललाय डगआउटच्या आश्रयाला.
तिसरा खेळाडू बाद झालाय 6 या धावसंख्येवरती. प्रचंड आपण पाहिलं बॅकफुटला चालला बोनकोडे 11 बोनकोडे हा संघ. या मॅचच्या दरम्यान दबाव आता पूर्णपणे राहील बोनकोडे संघावरती, कारण टार्गेट मोठा आहे आणि मोठाच कदा त्या ठिकाणी समोर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आक्रमण झालं असतं तर कदाचित हा संघ थोडा पुढे आला असं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जशी पार्टनरशिप पहिल्या इनिंगमध्ये अविनाश वास्कर त्याच्याबरोबरने तन्वीर शेखमध्ये झाली आहे, तशी भागीदारी आता करावी लागेल. टिट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मैदानामध्ये पेठ संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण करावे लागतील. आज अरबाज टीममध्ये नाही आहे. शहबाजवरती पहिल्या षटकात जबाबदारी आली. स्विच चिटचा प्रयत्न होता परंतु बॉल सोडला त्या ठिकाणी फलंदाजाने. आणि बघा हा बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला, पंचाने सांगितलं, त्यामुळे डॉट बॉल घोषित केलाय. पहिला दुष्काळचा 13वा महिना असंही म्हणायला हरकत नाही, कारण धावा कमी आहेत. त्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन विघ्नेश पाटील हा खेळाडू. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये फक्त 6, खेळाडू बाद झाले 3. याही वेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉलच्या लाईनमध्येच नव्हते त्या ठिकाणी विघ्नेश पाटील, कारण लेफ्टी बॉलर आहे, त्याचा बॉल थोडा स्विंग होतोय. त्या स्विंगच्या आगेच तुम्हाला थोडा अक्रॉस द लाईन खेळावं लागेल. आणि इथे आपण पाहिला पायांची तर कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती. आणि अशा परिस्थितीला मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना विघ्नेश पाटील हा फलंदाज. दबाव पूर्णपणे बोनकोडे 11 बोनकोडे या संघावरती. मी मगाशी सांगितलं का तर माजी खासदार ट्रॉफीमध्ये जो अप्रोच त्याने दाखवला होता गोठेकर संघाच्या अगेन्स्ट 38 धावा डिपेंड करून दाखवल्या. स्वप्नील डांगे हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला, त्याने 5 झेल टिपल्या कव्हरच्या दिशेने. तो खेळाडू त्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. असाच अप्रोच तुम्हाला या मॅचमध्ये दाखवावा लागेल. इथे पायांच्या हालचाली पण तो बॉल मागे घेतलाय, थोडंसं आपण लेंथ कमी करताना पाहिलं त्या ठिकाणी जिशानला. आणि पुन्हा एकदा फिंगर रोल झाले. बॉल टप्पा परत मात्र चालला विकेट किपरच्या हातामध्ये. समोर आपण पाहता या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये एक फिल्डर उभा आहे सलमान शेख. त्याने मागचा झेल टिपला होता, चांगला झेल त्याने पॉईंटला टिपला होता. मागच्या ओव्हरमध्ये फ्लाय स्लिपला त्याने झेल टिपला होता परशुराम साठे यांचा. यावेळेला इनसाइड आउट बॅकफुटला गेल्या मात्र आपण पाहिला हा फटका सजवलाय जरूर. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी शहबाज शेख. लॉंग ऑफ मधून धावून आले, एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपत असताना मात्र आणखीन एक धक्का दिला विघ्नेशच्या स्वरूपात टीम बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. सहाचा आकडा अजूनपर्यंत मात्र ओलांडता आलेला नाहीये बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. हा 4था खेळाडू बाद झालाय. आणि जर का आणखीन एक डॉट बॉल टाकला या ओव्हरमध्ये जिशान शेखने तर कदाचित या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ठरेल जिशान शेख या खेळाडूचं. 9का खेळाडू ज्याचा मी मगाशी उल्लेख केला स्वप्नील डांगे क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रचंड अडचणी आता वाढल्यात बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या वाट्याला. टार्गेट 65चं होतं. सुरुवात चांगली केली होती मागच्या इनिंगमध्ये बोनकोडे संघाने. सलामीवीर खेळाडू झटपट बाद केले, सोहेलला बाद केला, बंटीला बाद केला. आणि त्यानंतर मैदानाकडे आला अविनाश आणि तन्वीर. या दोघांनी मात्र पाय रोवून उभे राहिले आणि चांगली भागीदारी आपल्या संघासाठी केली. त्याचा फायदा मात्र झाला. पेठ संघाला आता धावा रोखत असताना मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 4. 9का फलंदाज 6व्या क्रमांकावर त्याला स्वप्नील डांगे. स्ट्राईक एंडला बॅकफुटला आले, दिशा दिली आणि इथे आपण पाहता स्पर्धेचं पहिलं मेडन षटक टाकलंय. क्या बात आहे. जिशान शेखने 2 विकेट काढले आणि मेडन षटक टाकत असताना पुन्हा एकदा एक वेगळा कारनामा या स्पर्धेमध्ये या मैदानावरती प्रस्थापित केलाय जिशान शेख या गोलंदाजाने. 2 ओव्हरचा खेळ संपला, धाव फलकावरती लागल्या. 4 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 6 धावा. मामन डोंगरी अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट्स मामन डोंगरी संघाचे कॅप्टन तेजस म्हात्रे आणि एका बाजूने असतील धारावी संघाचे संघनायक सचिन नाईक. दोन्ही कर्णधारांना सूचना असेल आपण या टॉससाठी. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण यानंतर आजच्या रात्रीमध्ये पेठ संघाला देखील आकुर्लीच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे वाकडीच्या क्रीडांगणावरती. त्यांनाही थोडासा
त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टला सामोरं जावं लागेल. प्रचंड मोठा अंतर आहे, दोनरे विभाग आणि एका बाजूने उलवानोड, मोठं अंतर आहे. हे त्यांना मात्र पार करत पुढे जावं लागेल. 30 किलोमीटर, आमचा विभाग 35 किलोमीटर आहे इथून. तर डॉट बॉल इथे आपण पाहता बंटीच्या माध्यमातून जो खरं तर सेकंड ओव्हरमध्ये सलग डॉट बॉलचा बडीमार झाला, त्यामध्ये आणखीन वाढ होते. इथे एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्साइटिंग द पॉवर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवला सीमा पार. 6 धावा, षटकार. चांगली बॅटिंग आपण पाहिली विशाल घोटकर यांच्या माध्यमातून. एक नशिबाचा चौकारही त्यांच्या बॅटमधून आला होता आणि त्यानंतर आणखीन एक जबरदस्त पॉवर जनरेट करणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार पाहायला मिळाला. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील या फलंदाजांना. बंटी जोशी, मी मगाशी उल्लेख केला, मोठी अडचण आहे खदर पेटसंघाच्या वाट्याला, जो खदर बंटी जोशचा बॅटपाच आहे. अनेक वेळा आपण पाहिला भरपूर चांगली भरीव कामगिरी करणारा खेळाडू. आजही आपण पाहिलं या मॅचमध्ये थोडासा बॅकफुटला चालला. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला, पहिला डॉट, त्यानंतर सेकंड बॉल षटकार. आता समीकरण पण जर पाहिलं तर येणारे काही बॉल आणि विजयासाठी तब्बल 53 धावांची गरज. याही वेळेला बघा फुल लँड डिलिव्हरी, ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये अलाउन द कार्पेट बॉल मागे चाललाय. फक्त सिंगल या चेंडूवरती राहील. सिंगल डबलने फारसा दबाव त्या ठिकाणी पेट संघावरती पडणार नाही आहे. तुम्हाला आता आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण धावा आणि चेंडूमधलं अंतर हे प्रचंड वाढलंय. 15 बॉल 52. स्वप्नील डांगे स्टॅकिंग एंडला, ऑन साईडला थोडंसं आपण पाहिलं त्या ठिकाणी टर्न केलं बॉलला विरशा सायाने. मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चालला, फेक येईल वेगवान, तत्वर माझा सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. थोडंसं लेझी क्रिकेट या ठिकाणी. दुसरी रन वाचवायला हवी होती, पण इथे आपण पाहिलं सिंगल डबलमध्ये परावर्तित केलं. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आता 14 चेंडूमध्ये विजयासाठी 50 धावांचं समीकरण. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा अक्षरशः गाजवली RCC पेट संघाने. त्या टीममध्ये आपण पाहिलं रायगडचे 2 आयकॉन, स्वतः टायगर उस्मान पटेल, रायगड का टायगर, आणि त्याच्याबरोबरने रायगडचा हार्दिक पांड्या, विश्वजित ठाकूर यांना आपण पाहिलं. आपल्या परिसरातील 2 आयकॉन लाऊड अपील झाले. बॅट ग्राउंडिंग कदाचित झाली असं मी पंचांच्या निदर्शनास आलं, त्यामुळे अपील जास्त उचलून धरलेलं नाही आहे पंचांनी. खेळाडू सुरक्षित घोषित केलं. डॉट बॉल बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टीम दारावे, सचिन दादा नाईक आपण आला असेल तर या प्लीज टॉससाठी. टीम दारावे आणि टीम बामण डोंगरी अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. अर्चित एंटरप्राइजेस, जीवदानी पक्ष, ध्रुवी 11 दारावे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले, फटका लाजबाब होता. स्वीट साऊंड आपण ऐकला या फटक्यामध्ये आणि रिझल्ट देखील चांगला आला. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करणारा हा चौकार येतो स्वप्नील डांगेच्या बॅटमधून. टीम बोनकोडे 11 बोनकोडे संघाला 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आपण येताना पाहिल्या तब्बल 4 खेळाडू बाद, 19 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडूंनी विजयासाठी तब्बल 46 धावांचं समीकरण. जिथे असतील आमचे मित्र युवराज माई टॉस बॉक्समध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत. तर 12 चेंडू आणि 46 धावा तर समीकरण मैदानामध्ये आलंय. अशक्यप्राय असं आव्हान, पण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. जिशान शेख सेकंड स्पेलमध्ये समोर आपण पाहत आहे विशाल घोटकर. याही वेळेला स्विंग आणि मिस, कमालीचं व्हेरिएशन. जिशान शेख आपण जर पाहिलं पेशाने इंजिनियर आहे आणि चांगला खेळाडू देखील आहे, त्यामुळे कळतं त्याचंही कौतुक व्हायला हवं. कारण सतत क्रिकेट खेळून तुमचा फ्युचर तितकाच ब्रॉड तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्हाला चांगलं दमखम दाखवावं लागेल. परंतु एका बाजूने आपलं करिअर देखील फार महत्त्वाचं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. या चेंडूला वाईट घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल.
एकूण धावा आपण पाहता धाव फलकामध्ये 20, दुसरं दशक पूर्ण झालंय. आता 11 चेंडूमध्ये 45 धावा, 11-45 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. चला धीरज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भावेश नाईक दारवे टीम कॅप्टन, तेजस म्हात्रे ऑल द बेस्ट. चला तेजस म्हात्रे यांचा कॉल असेल. धन्यवाद. विशाल गोटकर यांना सलग 3 षटकारासाठी अनिल दादा म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 3000 आटा चाललेला आहे. थोडं थांबवते तुम्हाला रोशन सर. टॉस जिंकलाय तेजस्वी म्हात्रे, काय निर्णय राहील? फिल्डिंग करू. काय सांगाल? धारावे संघ सातत्याने याही वर्षी बऱ्याच वेळेला तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत. स्पर्धा खूप चांगली आणि टीम अपोनंट आणि स्पर्धा दोन्ही बद्दल काय सांगाल? स्पर्धा खूप चांगली आहे. या ग्राउंडवर खेळायला खूप मजा पण येते आणि उलवेनोडमध्ये असल्यामुळे आमचा कसं माहेर गरज आहे, त्यामुळे आम्हाला इकडे खेळायला भेटतं. त्याबद्दल मी संगीताचा आभारी आहे की आम्हाला एंट्रीतून इथे खेळायला चान्स दिला म्हणून. आणि पुन्हा एकदा धारावे समोर आहे. दारावा, बामणडोंगरी, पेठ, पुन्हा बोनकोडे, गोटिवली, टेंबिवली, आम्ही आमच्यातच खेळत बसलोय. मुरबी सगळेजण मिक्स करायची जर प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल. धन्यवाद. थँक्यू सो मच तुमच्या मनोगतासाठी. भावेश नाईक, टॉम्स तुमच्या विरुद्ध राहिलाय. एक शॉर्टकटमध्ये तुमचं मनोगत आम्ही जाणू इच्छितो बामणडोंगरी संघ आणि स्पर्धेबद्दल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि बामणडोंगरी संघाबद्दल बोललं तर सातत्याने डे नाईट स्पर्धा खेळतातच आणि थोडा टफ असेल आमच्यासाठी. चांगली फाईट देऊ. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. रोशनजी पाटील सर. थोडासा दबाव बोनकोडे 11 बोनकोडे संघावरती. आणि बघा याच दरम्यान सम्राटजी घरत आणि प्रसादजी कडू साहेबांचं ते आगमन, दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जी खंत होती तेजस म्हात्रेने व्यक्त केली. युवराज माळी अगदी योग्य बोलले तेजस म्हात्रे. कारण स्पर्धा जर कल्याणमध्ये असेल किंवा नवी मुंबईमध्ये असेल किंवा आमच्या रायगडच्या पुढे अगदी पेण परिसरामध्ये असेल, ए पोलला हेच संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांनाच एकमेकांच्या विरोधामध्ये खेळावं लागतं. ही खंत त्याने व्यक्त केली. त्यामुळे आगामी कालखंडामध्ये काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा भरतोया, जेणेकरून प्रत्येक संघ बलाढ्य होईल. कारण पोल वाईज केलं की आपण पाहिलं ए पोल, बी पोल, ज्यामध्ये जे खालचे संघ त्यांना मात्र संधी मिळत नाही आहे बलाढ्य संघांसोबत खेळण्याची. गेम डेव्हलप होईल. प्रतिस्पर्धी तेवढा तगडा असेल तर तुमचा तगडा परफॉर्मन्स होईल. कारण एकदा हरल्यानं तुम्हाला तुमच्या बाट्याला पराभव होईल, पण तो जिंकला तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तर इथे आपण पाहता वन साइडेड मॅच. आपण सन्मानाकडे बोलूया. सन्मानाकडे आपण बोलूया. रणजित ठाकूर यांच्या वतीने आम्हाला कॅप मिळाल्या मॅन ऑफ द मॅचसाठी. कधी बामणडोंगरी संघाचे प्रमुख खेळाडू देखील आहेत. इथे बघा कधी स्विचिटचा प्रयत्न होता स्वप्नील डांगेचा. भरपूर वेगवान चेंडू, थोडा राईज झाला, बॉल वरती चढला आणि आणखीन एक डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न अपुरे राहिले त्या मॅचमध्ये. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे संघर्ष फार कमी पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान. करूया आपण रोशन सर या ठिकाणी सन्मान. आम्ही धीरज यांना विनंती करू की रणजितजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. यस, उत्तम खेळाडू देखील आहेत बामणडोंगरीचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो, ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीरासाठी आपल्याला एक उत्कृष्ट दर्जाच्या कॅप पुरस्कृत करण्यात आल्यात. असे रणजित दादा ठाकूर यांचा शुभ सन्मान धीरज यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025. सहर्ष स्वागत रणजितजी ठाकूर आपलं या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आम्ही धीरजजी यांनाच विनंती करू की संजयजी खोत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचाही शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय आणि संजयजी खोत यांचा शुभ सन्मान होईल धीरजजी यांच्या शुभ हस्ते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा रोशनजी पाटील सरांकडे. वन साइड मॅच, 6 बॉल आणि जवळजवळ 43 धावांचं समीकरण आलंय. सामना एकतर्फा झाला. याचं कारण आहे पेठ संघाने केलेली पहिल्या सत्रामध्ये उत्तम फलंदाजी आणि त्याच वेळेला आपण पाहता चांगली गोलंदाजी जिशान शेख, बंटी, शहबाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आरबाजची कमतरता आज भासून दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शहबाजच्या माध्यमातून, जिशानच्या माध्यमातून आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये स्वतः सोहेल शेख मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती आले. सोहेल शेख गोलंदाजी मार्कवरती येत असताना त्यांना आपण पाहता या संघाचे संघनायक सरसेनापती प्रमुख भूमिका त्याने साकारली. टेप बॉलमध्ये ग्रामीणमधला पहिला खेळाडू त्याने षटकार पहिला कोणी मारला असेल तर तो खेळाडू सोहेल शेख. आणि ॲज अ आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन म्हणून पहिला षटकार टेप बॉलला कोणी मारला? उस्मान पटेलने मारला. एकाच संघातील हे 2 खेळाडू गुरुचेले ही जोडी होती करता त्या विकेटवरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला आले.
इनसाइड आउट खेळत असताना मात्र बॉलला मागे ढकलला एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे. फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता बाकी आहे. हा सामना आपण जर पाहिला वन साइडेड झालाय. मॅचची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. याच मैदानावरती सोहेलला आपल्या जीवनातील पहिली बाईक मिळाली. तो गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना राऊंड द विकेट. याही वेळेला ऑन ड्राईव्ह केला बॉलला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. प्रयत्न चांगले झाले पण तो झेल सुटलाय. जीवनदान नमित नाही आहेत त्याने दुसरे खेळाडू यस नमितच आहेत त्यांच्याकडून मात्र हा झेल सुटलाय. 1 रन मात्र इथे मिळाली. पार चंदनचा त्याने झेल टिपला होता पहिला विकेट जो मिळाला होता पेट संघाला. आणि इथे मात्र जीवनदान 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल टॉस क्रॉस बॅटेड स्ट्रोक गुडघा टेकलाय आणि दिशा दिले वेगवान. बुलेट स्ट्रोक पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार चौकार. तर बघा फटका अतिशय वेगवान होता स्क्वेअर लेग रिझनकडे. थोडासा गती कमी केली. स्विंग अँड मिस पण बाहेर निघाला बॉल. बॅकअप दॅन डिलिव्हरी होती. सोहेल शेखची पंचाने वाईड बॉल घोषित केला. अगदी योग्य निर्णय. ऑफस्टिकच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. काही सन्मान आपण करूया. आम्ही धीरज यांनाच विनंती करतोय की सम्राट घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करण्याची विनंती धीरज यांना करतो. या सम्राटजी घरत आपला करूया आपण शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सम्राटजी घरत यांचा शुभ सन्मान होतोय धीरज यांच्या शुभ हस्ते. रिहाणी एंटरप्राइजेस चषक 2025. त्यानंतर आपण धीरज यांनाच विनंती करूया प्रसादजी कडू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. या प्रसादजी कडू आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा रोशनजी पाटील सरांकडे. फक्त आणि फक्त मॅचच्या औपचारिकता शिल्लक राहिली. यावेळेला स्विच हिट केलाय पण तो चांगला फटका होता. स्वीट हिट झालाय. गोड शेवट झाला जरूर इथे पराभवाला सामोरं जावं लागलं बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. आणि पहिला सामना जिंकलाय आजच्या रात्रीमध्ये टीम RCC पेठ संघाने ए पोलमध्ये. अभिनंदन टीम पेठ. हार्ड लक टीम बोनकोडे 11 बोनकोडे. तर या सामन्याचा हिरो सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्याने 9 चेंडूमध्ये 27 धावांचं योगदान दिलं तो खेळाडू आहे 3 षटकार मारणारा खेळाडू तन्वीर शेख सामनावीर. तर तन्वीर शेखला सन्मानित पुरस्कार देण्यासाठी मी कोच साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आम्ही कतरी पारितोषिक देत आहोत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना माजी खासदार ट्रॉफीचे दमदार आयोजक शिवाजीनगरचे आमचे मित्र मयूर ठाकूर त्यांचं इथं आगमन. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बामणडोंगरी संघाला खरं तर जयदीप दादा खोत आणि मुरलीधर